काही पक्ष आहेत, जितके काही लोक सरकारमध्ये बसलेले आहेत, ते कुठं ना कुठं आता लोकांपासून डिस्कनेक्टेड झालेले, लोकांचं डिस्कनेक्टेडच नाही, ऐकायलाही तयार नाही आहे. ज्या देशाची लोकसंख्येमध्ये 65% लोक 35 वयाच्या खालची आहेत, त्या लोकसंख्येबद्दल, त्या युवकांबद्दल कोणीच काही बोलायला तयार नाही. मग तो शिक्षणाचा मुद्दा असो किंवा बेरोजगारीचा मुद्दा असो, संसदेतही त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आहे, कोणी पार्टी त्यांच्या मीटिंगमध्येही बोलत नाही आहे. आणि सरकार तर अशी वागते जसं काय ह्या काही हे काही मुद्देच नाही आहे. सरकारला फक्त एकच मुद्दा दिसतो, तो म्हणजे हिंदू मुसलमानचा. पण बेरोजगारी, आर्थिक सिच्युएशन काय आहे आपल्या देशाची, शिक्षाची किती वाईट अवस्था आहे, यावर कोणीच काही बोलायला तयार नाही आहे. त्यामुळं आम्ही आता लोकांमध्ये जाणार आहे, लोकांकडून आम्ही समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे. आणि जे मोठे मुद्दे आहेत आमचे, ते एकंदरीत मोठे मुद्दे आमचे हे असणार की पहिला आमचा जो मुद्दा असणार आहे तो एज्युकेशन रिफॉर्म. कॉक्रोच जनता पार्टी ज्या ठराविक मुद्द्यांवर नक्कीच काम करेल. इतरही मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्ही काम करू, पण जे आमचे ठराविक मुद्दे असणार आहे, पहिला असणार आहे एज्युकेशन रिफॉर्म्स. आज आपल्या देशात शिक्षण अनअफोर्डेबल झालेलं आहे. पहिली दुसरी ज्या मुलांचं ॲडमिशन घ्यावं लागतं, त्या मुलांना वर्षाची फीस जी आहे ती 1-1.5 लाख आहे. डोनेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये द्यावं लागतं, ते वेगळं. ज्या परिवाराची तितकी इन्कम नाही, तितकी सेविंग नाही, ते 1-1.5 लाख कुठून देतील. आणि हे झालं स्कूलिंगचं. कॉलेजमध्ये जरी पाहायला गेलं, कॉलेजच्या फीस किती वाढलेल्या आहे. कोचिंगचा एक वेगळं चालू आहे, कोचिंगमध्येही पैसा जातो, कॉलेजच्या डिग्रीमध्ये पैसा जातो. तर आजच्या काळात आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं आहे. आम्हाला त्यापासून मुलांना असो किंवा त्यांच्या आईवडिलांना असो मुक्त करायचं आहे. एक असा आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था अशी झाली पाहिजे, जिथं जर कोणाला आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं, सायंटिस्ट बनवायचं आहे, तर आईवडिलांना ते बर्डन नाही वाटलं पाहिजे की आम्ही कुठून करणार आमच्या मुलासाठी. हे एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट असं डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात म्हणलेलं आहे. पण कुठं ना कुठं मागच्या काही दशकात आपल्या देशात एज्युकेशन इज अ फंडामेंटल बिझनेस टू गेन प्रॉफिट्स अशी शिक्षण व्यवस्था झालेली आहे. ते आपल्याला बदलायचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनात आपण पाहिलं, नीट हा सगळ्यात मोठा मुद्दा होता, कोर इश्यू होता. पण जितके लोक आली, तो राग फक्त नीटवर नव्हता किंवा एज्युकेशन सिस्टमवर नव्हता. या देशात संस्थानाची जी हाल झालेली आहे या सरकारच्या अंतर्गत, त्याच्याबद्दलचा तो राग होता. मग तो राग पक्षांविरोधात का असत नाही. सकाळी लोक म्हणतात की आम्ही निवडून कोणाला देतो, संध्याकाळी तो दुसऱ्या कोणत्या पक्षात असतो. सकाळी आम्ही वोट टाकतो एका सरकारसाठी, संध्याकाळपर्यंत दुसरी सरकार बनती. आणि ते नाही झालं तर ईडी CBI पाठवून पक्ष तोडण्यात येतात. आणि तिथेही मन नाही भरलं तर मग कोर्टात जाऊन पक्षही चोरून घेण्यात येतात. तर याच्यामुळं लोकांचा कुठं ना कुठं भरोसा तुटत चालला आहे, संपत चालला आहे पॉलिटिकल सिस्टमवरनं. आणि दुसरं जे आहे ज्युडिशरी, देशात ज्युडिशरीबद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत.